नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन यूजीसी नेट सेट एक्झाम प्रिपरेशन या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते. यूजीसी नेट एक्झाम 2025 साठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि या व्हिडिओमध्ये आपण पेपर 2 विषय मराठी इथला युनिट 10 म्हणजे निवडक साहित्यकृती या युनिटचे महत्त्वाचे पीवायक्यू प्रश्न पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपली जी पेपर 2 ची बॅच आहे विषय मराठीची ती येत्या 14 जुलैपासून स्टार्ट होते आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे पेपर 2 विषय मराठीचा पूर्ण अभ्यासक्रमचा कोर्स. या कोर्समध्ये तुम्हाला पेपर 1 जो आहे तो मोफत मिळणार आहे आणि पूर्ण 10 युनिटचे PDF नोट्स मिळणार आहेत. सोबतच 20 अधिक टेस्ट मिळणार आहेत आणि पूर्ण अभ्यासक्रमाची सुद्धा टेस्ट मिळणार आहेत. आणि ह्या ज्या चाचण्या आहेत ह्या दर शनिवारी असणार आहेत. याची जे शुल्क आहे किंवा फीज आहे ती 10,000 रुपये आहे, पण डिस्काउंटमध्ये ते तुम्हाला 8,000 रुपये मिळणार आहे. तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. चला तर मग युनिट 10 घटक 10 जे आहे आपलं निवडक साहित्यकृती, त्यामध्ये आपल्याला काय काय अभ्यास करायचे ते आपण एकदा बघून घेऊया. तर लीळा चरित्र जे आहेत लीळा चरित्र एकांक जो आहे ग तोडपुळे यांचा, ते आपल्याला अभ्यास करायचा आहे. सोबतच तुकारामाची गाथा, एकनाथाची भारुडे, जनाबाईचे निवडक अभंग, मराठी गवळणी, आज्ञापत्रे, सभासद बखर, शिवाजीचा पवाडा जो महात्मा फुले यांनी लिहिलेला आहे. सोबतच स्मृतिचित्रे जे लक्ष्मीबाई टिळकांचं आहे. बनगरवाडी जे व्यंकटेश माडगुळकरांनी लिहिलेली आहे. नंतर आनंद ओवरी जे दिबा मोकाशी यांची आहे. तुही यंता कंची जे नामदेव ढसाळांनी लिहिलेलं आहे. जिने आमूचं बेबी कांबळे यांनी लिहिलेलं आहे. गिधाडे ही कादंबरी विजय तेंडुलकर यांनी लिहिलेली आहे. सोबतच शोभायात्रा शफात खान, भिस्के वही अरुण कोलटकर, हिंदू जगण्याची समृद्ध अडगड जे भालचंद्र नेमाडे यांनी लिहिलेली आहे. आणि कोण नाही कोणच्या वरण भात लोणच्या हे जयंत पवार यांनी लिहिलेलं आहे. पायी चालणार प्रफुल्ल शिलेदार यांनी लिहिलेलं आहे. आयदान हे आत्मकथन आहे उर्मिला पवार यांचं. नंतर वळीव जी कादंबरी आहे ती शंकर पाटील यांनी लिहिलेली आहे. सोबतच माणूस मनोहर तल्हार यांनी लिहिलेली आहे. आणि जेव्हा मी जात चोरली होती बाबूराव बागुल जे महत्वाचे आदिवासी कवी आहेत, आदिवासी साहित्य आहे ज्यांचं, ते सुद्धा महत्वाचं आहे. त्यानंतर कोण म्हणते टक्का दिला हे जे आहे संजय पवार यांचं आहे. हे पूर्ण साहित्यकृती आपल्याला अभ्यास करायची आहे, कारण यावर 101% आपल्याला प्रश्न विचारले जातात. त्यामुळे निवडक साहित्यकृती कधीही सोडायची नाही आणि सगळ्या कादंबरी पुस्तक आपल्याला वाचायचे आहे आणि त्याचा अभ्यास करायचा आहे. चला तर मग यावरच आता प्रश्न विचारलेले आहेत, त्यामुळे तुम्ही सुद्धा सांगा कमेंट सेक्शन्समध्ये त्याचे उत्तर. चला, पहिला प्रश्न आहे स्मृतिचित्र ही कादंबरी कुणाची आहे? लक्ष्मीबाई टिळक, लक्ष्मीबाई पंडित, लक्ष्मीबाई टिळक, लक्ष्मीबाई मोरे की सईबाई टिळक? सांगा बघू. स्मृतिचित्र ही कादंबरी कोणाची आहे? स्मृतिचित्रे ही कादंबरी लक्ष्मीबाई टिळक यांची आहे. त्यांचं जे नाव आहे ते आधी मनकर्णिका गोखले असं होतं लग्नापूर्वी. त्यानंतर त्यांनी नारायण वामन टिळक यांच्याशी लग्न केलं आणि त्यांचं नाव लक्ष्मीबाई टिळक असं झालं. स्मृतिचित्रे ही काय आहे तर ही आत्मचरित्र आहे. कोणाचं? लक्ष्मीबाई टिळकांचं हे काय आहे? आत्मचरित्र आहे. आणि त्याबद्दल त्यांना पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. ठीक आहे. चला, समोरचा प्रश्न आहे मराठी भाषेतील पहिला गद्य चरित्रकार असा कोणाचा उल्लेख केला जातो? मराठी भाषेतील पहिला गद्य चरित्रकार असा कोणाचा उल्लेख केला जातो? एकनाथ, भास्कर भट्ट बोरीकर, महिम भट्ट की संत नामदेव? कोणाचा उल्लेख केला जातो? तर हे माही भट्ट म्हणजे माहीम भट्ट ज्याला आपण म्हणतो, असा त्यांचा उल्लेख केला जातो पहिला गद्य चरित्रकार म्हणून. आणि हे महानुभाव पंथाचे आहे. कुठले आहेत हे? महानुभाव पंथांचे आहे. ठीक आहे. चला, समोरचा प्रश्न आहे कष्टकऱ्यांच्या जीवनातली दारिद्र्य, विषमता आणि संघर्ष यांचे परिणामकारक चित्रण पुढीलपैकी कोणत्या साहित्यकृतीत आढळते? बनगरवाडी, माणूस, गिधाडे, तुयंता कंची? कष्टकऱ्यांच्या जीवनातील दारिद्र्य, विषमता आणि संघर्ष.
सांगा बघू. तर कष्टकऱ्यांच्या जीवनातील दारिद्र्य, विषमता आणि संघर्ष हे गिधाडे यांच्या गिधाडे जे आहेत या साहित्यकृतीमध्ये आढळते. बनगरवाडी ही व्यंकटेश माडगूळकरांची आहे. आपल्याला माहितीच आहे. 1955 मध्ये ते आलेलं होतं. ओके. आणि माणूस आपण आताच पाहिलं, माणूस ही कादंबरी कुणाची आहे? मनोहर तल्हार यांची आहे. आणि बनगरवाडी आपल्याला माहिती आहे व्यंकटेश माडगूळकरांची आहे. आणि तुही यंता कंची ही नामदेव ढसाळांची आहे. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, कोण नाही कोणच्या वरणभात लोणच्या कादंबरी कुणाची आहे? जयंत पवार, जयंत मोरे, जयवंत टिळक, जयवंत पवार. अशा पद्धतीचे कन्फ्यूज करणारे आपल्याला ऑप्शन्स दिले जातात. त्यामुळे आपल्याला या मराठीमध्ये तरी एकंदरीत पूर्ण नाव माहिती असणे आवश्यक आहे. कारण मग अशाच पद्धतीचे ऑप्शन्स देऊन आपल्याला ते कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न करतात आहे. तर सांगा बघू. कोण नाही कोणच्या वरणभात लोणचं हे कोणी लिहिलेलं आहे? हे जयंत पवार जे आहेत ना, त्यांनी लिहिलेलं आहे. आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. त्यानंतर लीळाचरित्र या ग्रंथाचे कर्ते कोण आहेत? लीळाचरित्र या ग्रंथाचे कर्ते कोण आहे? गोविंद प्रभू, चक्रधर स्वामी, माईन भट की नागदेवाचार्य? सांगा बघू. ते कोणी लिहिलंय? ते माईन भट यांनी लिहिले आहे. लीळाचरित्र हा ग्रंथ 12व्या शतकात, कोणत्या शतकात? 12व्या शतकात होता. माहिम भट यांनी लिहिला होता. आणि ते स्वतः 6 शास्त्राचे जाणकार विद्वान पंडित होते. कोण? माईन भट. आणि त्यांना विद्वत्तेचा खूप गर्व झाला होता. पण परमेश्वर अवतार जे आहेत चक्रधर स्वामी यांनी त्यांचे गर्व हरण केले आणि नंतर ते चक्रधर स्वामींना अनुसरले आणि त्यांचे शिष्य झाले. आणि तेव्हा त्यांनी लीळाचरित्र हे लिहिलेले आहे. हा मराठी भाषेतला पहिला आद्य ग्रंथ किंवा चरित्र ग्रंथ म्हणून सुद्धा ओळखले जातं, हे आपल्याला माहिती आहे. आणि यामध्ये अनलकृत शैलीमुळे तो तत्कालीन महाराष्ट्राचं जीवन कसं होतं हे आपल्याला तिथून अंदाज येतं. आणि याचा काळ जो आहे तो 1200 शतकाचा आहे. ठीक आहे. चला. समोरचा प्रश्न आहे, लीळा चरित्रामुळे आपल्याला डॅश बोलीभाषेचे लौकिक समजते? यादवकालीन, बहामनी, पेशवेकालीन की शिवकालीन? बघा, लीळा चरित्रावर भरपूर प्रश्न विचारले गेलेले आहे. आणि लीळा चरित्र एक महत्वाचा जो घटक आहे आपला 10वा, त्यातला एक महत्वाचा सब टॉपिक आहे. त्यामुळे लीळा चरित्र खूप आवश्यक असणार आहे. ठीक आहे. या सिरीजमध्ये आपण प्रत्येक युनिट्सचे क्वेश्चन्स घेणार आहोत, प्रश्न घेणार आहोत आणि त्याच्याबद्दल चर्चा सुद्धा करणार आहोत. त्यामुळे माझी ही सिरीज नक्की फॉलो करा. आणि जर का तुम्हाला मराठीची बॅच घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता. चला सांगा बघू मग. ते काय? लीळा चरित्रमुळे आपल्याला यादवकालीन बोलीभाषेचे लौकिक समजते. कुठले? यादवकालीन बोलीभाषेचे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? अ असणार आहे. त्यानंतर यादवकालीन महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचा मुख्य आधारच होता. काय होतं? जात, संप्रदाय, धर्म की यापैकी काहीही नाही. यादवकालीन महाराष्ट्रात जे आहे ना, भक्ती चळवळीचा विकास झाला होता. पण काय उत्तर असणार आहे? आपलं उत्तर असणार आहे धर्म. ठीक आहे. यादवकालीन महाराष्ट्र सांस्कृतिक जीवनाचा मुख्य आधार धर्मच होता. कारण महाराष्ट्रात भक्ती चळवळीचा विकास झाला होता आणि अनेक संत आणि कवींनी धर्माच्या माध्यमातून सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाला आकार दिला होता. त्यामुळे धर्म जो आहे तो योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राला संस्कृतीचे देखणे पण लाभले हे ते समाज कथनामुळे. कोणाच्या? श्री चक्रधर स्वामींच्या, कान्हार देवांच्या, नागदेवाचार्यांच्या की अमन देवांच्या? सांगा बघू. श्री चक्रधर स्वामी यांच्यामुळे यांच्या समाज कथनेमुळे महाराष्ट्राला संस्कृतीचे देखणे पण लाभले होते. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? अ असणार आहे. आणि श्री चक्रधर स्वामी जे आहे ते महाराष्ट्रातील महानुभाव पंत महानुभाव पंथाची स्थापना करणारे प्रमुख तत्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांच्या शिकवणी आणि लेखांच्या समाजकथा समाविष्ट आहे. आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परिदृश्यात महत्वपूर्ण त्यांनी योगदान दिलेलं आहे. ठीक आहे. चला. समोरचा प्रश्न आहे, माईन भटच्या लेखन वैशिष्ट्य म्हणजे डॅश शब्दांची वाक्यरचना आहे? 2 किंवा 3, 5 किंवा 7, 2 किंवा 4 किंवा 6 किंवा 8? सांगा बघू. माईन भटाचे लेखन वैशिष्ट्य कसे आहे असं त्यांनी विचारलेलं आहे.
सांगा बघू. काय असणार आहे? दोन किंवा तीन अशीच त्यांची शब्दांची शब्द वाक्य रचना होती. हे माइंड भटांचे काय आहे? लेखन वैशिष्ट्य असणार आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? अ असणार आहे. चला, समोरचा प्रश्न आहे. एकनाथांनी शके 1521 मध्ये येथे गोदावरी काठी समाधी घेतली. आळंदी, देहू, पैठण, नेवासे. सांगा. कुठे घेतली यांनी? पैठण इथे त्यांनी समाधी घेतलेली आहे. एकंदरीत सर्वसाधारणपणे नाथ म्हणून त्यांना ओळखलं जातं, त्यामुळे एकनाथ. आणि त्यांचा महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायामध्ये काय झाला होता? जन्म झाला होता. आणि एकनाथी भागवत त्यांनी लिहिलेली आहे, लोकप्रिय ग्रंथ आहे त्यांचा. एकनाथाचे कार्य जे आहेत ते एकनाथी भागवत, भावार्थ रामायण, एकनाथी अभंगगाथा, रुक्मिणी स्वयंवर, चिरंजीव पद, आनंद लहरी, अशा भरपूर काही त्यांनी लिहिलेलं आहे. ठीक आहे. तर 1521 मध्ये त्यांनी गोदावरी नदीच्या काठी पैठण ठिकाणी समाधी घेतली होती. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ब असणार आहे. त्यानंतर देहू क्षेत्री शकेमध्ये तुकोबाचा जन्म झाला. तुकोबाचा जन्म कधी झाला? शके 1530, शके 1540, शके 1550 की शके 1570? सांगा बघू. संत तुकाराम महाराज जे आहेत त्यांचा जन्म पुण्याजवळ देहू या ठिकाणी झाला. आणि 1530 जे आहे ते आपलं उत्तर आहे. शके 1530च्या जवळपास त्यांचा जन्म झालेला आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? अ असणार आहे. त्यानंतर तुकाराम महाराजांच्या कौटुंबिक आपत्तीच्या जोडीला महाराष्ट्र शके डॅश मध्ये भयानक दुष्काळ पडला होता. जेव्हा तुकाराम महाराज होते तेव्हा कौटुंबिक आपत्तीच्या जोडीला त्यांच्या तेव्हा भयानक दुष्काळ पडलेला होता. तर कोणत्या वर्षी पडला होता ते आपल्याला विचारलेलं आहे. 1550 ते 51, 1560 ते 69, 5070 ते 71. आपलं उत्तर काय असणार आहे? आपलं उत्तर असणार आहे 1560 ते 69 यांच्या दरम्यान दुष्काळ पडलेला होता. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ब असणार आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे. संत तुकारामांना बाबाजी चैतन्य यांनी गुरुमंत्र दिला. कोणता गुरुमंत्र संत संत तुकारामांना बाबाजी चैतन्य यांनी दिला? रामकृष्ण हरी, हरे राम, राम जय जय राम, श्री गणेशाय नमः. सांगा बघू. अ, ब, क, ड. काय उत्तर आहे? संत तुकारामांना बाबाजी चैतन्य यांनी कोणता दिला? रामकृष्ण हरी. कोणता गुरुमंत्र दिला? रामकृष्ण हरी जो आहे तो गुरुमंत्र दिलेला आहे. आणि हा मंत्र संत तुकाराम आणि वारकरी परंपरेशी मोठ्या प्रमाणात संबंधित आहे. जसे ते एक प्रमुख व्यक्तिमत्व होते आणि आध्यात्मिक गुरु आहे त्यांचे ते कोण? बाबाजी चैतन्य. आणि हा मंत्र त्यांनीच दिलेला आहे. आताच मी सांगितलं, मग संत तुकारामांच्या गुरूंचे नाव काय? केशवराज, बाबाजी चैतन्य, कृष्णराम सावजी, यापैकी काही? मी आताच तुम्हाला सांगितलं कोण आहेत त्यांचे गुरु संत तुकारामांचे. ते आहेत बाबाजी चैतन्य. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ब असणार आहे. ठीक आहे, समोरचा प्रश्न आहे. मन माझे चपळ न राहे निश्चळ घडी एकी पळ स्थिर नाही. आता तू उदास नवे नारायणा धावे मज दिना गांजी येले. या पंक्ती लिखित आहे कोणाच्या? संत ज्ञानेश्वर, नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम. सांगा बघू. कोणाच्या आहेत? मन माझे चपळणार आहे निश्चळ घडी एकी पळ स्थिर नाही. आता तू उदास नवे नारायणा धावे मजदीना गांजी येले. या पंक्ती कोणाच्या आहे? या पंक्ती संत तुकाराम महाराजांच्या आहेत. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ड असणार आहे. समोरचा प्रश्न आहे. सर्व सुख तेथे असे सर्व काळ ब्रह्म ते केवळ नांदतसे. हे वैशिष्ट्य आहे. कशाचे वैशिष्ट्य आहे हे? सर्व सुख तेथे असे सर्व काळ ब्रह्म ते केवळ नांदतसे. हे कोणाचे वैशिष्ट्य? पंढरीचे, तुळजापूरचे, तिरुपती बालाजीचे की नारायणपूरचे? हे कशाचे आहे? हे वैशिष्ट्य पंढरीचे आहे. कशाचे? पंढरीचे आहे. आणि हा वाक्यप्रचार जो आहे तो पंढरपूरशी संबंधित आहे. भारतातील, महाराष्ट्रातील एक महत्वपूर्ण तीर्थक्षेत्र आहे. आणि विठोबा मंदिरासाठी ते काय झालं आहे? ते प्रसिद्ध असणार आहे, ओळखलं पण जातात आहे. हं. सर्व सुख तेथे असे सर्व काळ ब्रह्म ते केवळ नांदत असे. सर्व सुख जेथे कायमचे असते तेथे फक्त ब्रह्मच नांदतो, राहतो, असं त्याचा अर्थ असणार आहे. त्यामुळे आपलं तर काय आहे? अ आहे.
समोरचा प्रश्न आहे, ज्ञानाचा जो ठोबा म्हणजे स्तंभाकार उभी मूर्ती, तो विठोबा हा ज्ञानमूर्ती आहे, असा व्युत्पत्ती आशय यांनी सांगितला आहे. संत तुकाराम, श्री अनंत वैजोगड, संत ज्ञानेश्वर. खांबासारखी उभी असलेली मूर्ती आहे, हा शब्द विठ्ठल आहे, जो ज्ञानाची मूर्ती आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. सांगा बघू, ज्ञानाचा ठोंबा कोणी म्हटलेला आहे? संत ज्ञानेश्वर यांनी म्हटलेलं आहे. आपलं उत्तर काय असणार आहे? ड असणार आहे. समोरचा प्रश्न आहे, विचार केला ठोबा म्हणून नाव तो विठोबा, ही विठोबा शब्दाची व्युत्पत्ती यांनी केलेली आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, निळोबा राय. विचार केला ठोबा म्हणून नाव विठोबा, हे कोणी सांगितलंय? हे संत तुकाराम महाराज यांनी सांगितलेले आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? क असणार आहे. समोरचा प्रश्न आहे, याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, ही युक्ती कोणाची आहे? संत तुकाराम, संत एकनाथ, वसंत नामदेव, संत ज्ञानेश्वर. संत नामदेव असं असेल ते. ठीक आहे, म्हणूनच मी म्हणते एकनाथांची भारुडे असो किंवा मग संत तुकाराम, संत नामदेव महाराज, या सगळ्यांचे यावर प्रश्न विचारले जातात, त्यामुळे हे महत्वाचे ठरते. त्यामुळे जेवढं तुम्ही वाचू शकत असाल तेवढं तुम्ही वाचा. आणि एकंदरीत हे जे प्रश्न आहेत ते तुमच्या डोळ्याखालून जाऊ द्या, कानाला ऐकू द्या, तेव्हा जाऊन तुम्हाला ते आठवण राहील. किंवा मग अशा वेळेस काही जेव्हा ऑप्शन्सवरून पण आपल्याला उत्तरं देता येतात, तेव्हा हे पाठांतर किंवा ऐकलेलं याचं सगळं काय होतं? उपयोग होतो. ठीक आहे, तर सांगा बघू, यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, हे कोणाची युक्ती आहे? ते हे संत तुकाराम महाराज यांची युक्ती असणार आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय आहे? अ असणार आहे. समोरचा प्रश्न आहे, जे प्रश्न देते ते भारूड होय, अशी व्याख्या यांनी केली. डॉक्टर प्रभाकर मांडे, डॉक्टर राजशेखर शिंदे, नांदापूरकर, की यापैकी कोणीही नाही. जे प्रकाश देते ते भारूड होय, हे कोणी व्याख्या केलेली आहे? कोणी केलेली आहे ही व्याख्या? डॉक्टर प्रभाकर मांडे यांनी केलेली आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? अ असणार आहे. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, चिमणी, कावळा, विंचू, साप, कुत्रा, पोपट अशा प्राणी जीवनांच्या रूपकातून तत्वविचार भारुड यांनी मांडलेला आहे. संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत नामदेव, संत तुकाराम. भारूड हा शब्द जेव्हा आपण बोलतो किंवा येतं कुठे, तर भारूड हे कोणाचे आहेत? संत एकनाथ महाराजांचे आहेत. त्यामुळे आपसुक जर का आपल्याला नाहीही माहित असेल तरी आपण एक अंदाज म्हणून संत एकनाथ हे जे ऑप्शन आहे ते आपण टिक करू शकतो. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? क असणार आहे. ठीक आहे, चिमणी, कावळा, विंचू, साप, कुत्रा, पोपट अशा प्राणी जीवनांच्या रूपकातून तत्वविचार भारुडात संत एकनाथ महाराजांनी मांडलेले आहे. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, आम्ही अलपपूरचे जोशी, शकून सांगून निश्चयाशी, तेने चुकती 84, मी निर्गुण पुरीचा जोशी. होरा ऐका दादांनो, या युक्ती कोणी लिहिल्या? संत तुकाराम, संत परशाराम, संत एकनाथ, की विठ्ठल उमम? आम्ही अलपपूरचे जोशी, शकून सांगून निश्चयाशी, तेने चुकती 84, मी निर्गुण पुरीचा जोशी, हवरा एका दादांनो, या युक्ती कोणी लिहिलेल्या आहेत? कोणी लिहिली आहे? या उक्ती संत एकनाथ महाराजांनी लिहिलेली आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ब असणार आहे. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, पठण सुलभता, गेयता आणि लोकापदेश ही भारुडांची वैशिष्ट्ये होत. संत ज्ञानेश्वरांच्या, संत नामदेवांच्या, संत एकनाथांच्या, की संत तुकारामांच्या? पठण सुलभता, गेयता आणि लोकोपदेश हे कोणाच्या भारुडांची वैशिष्ट्य आहे? तर हे संत एकनाथांच्या भारुडांची वैशिष्ट्य आहे. त्यामुळे आपण डोळे बंद करून याचं उत्तर टिक करू शकतो की संत एकनाथ महाराज. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? क असणार आहे. प्रल्हाद चरित्र थाळीपाकच्या कर्त्या कोण आहेत? संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत कानोपात्रा, की संत सोयराबाई? सांगा बघू. आपलं उत्तर काय असणार आहे? ब असणार आहे, संत जनाबाई. तर संत जनाबाई जे आहेत त्या अंबागासाठी आणि भगवान विठ्ठलावरील भक्तीसाठी ओळखले जातात. प्रल्हाद चरित्र आणि थालीपाक सारख्या कामाशी त्या संबंधित आहेत. त्यानंतर संत कानोपात्रा जे आहेत ते विठ्ठलवरील भक्ती आणि त्यांच्या अभंगातून त्यांचा संघर्ष आणि श्रद्धा व्यक्त करणारी एक महिला संत आहेत आणि कवयित्री होती. त्यानंतर सोयराबाई जे आहेत त्या संत चोखामेळा यांच्या पत्नी होत्या आणि एक महार संत आणि कवी देखील होत्या, ज्या त्यांच्या अभंग आणि साहित्यिक योगदानासाठी काय आहेत म्हणून ओळखल्या जातात. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ब असणार आहे. प्रल्हाद चरित्र आणि थालीपाक या लेखकाची कोण होते यांच्याकरता होता संत जनाबाई. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ब असणार आहे. संत जनाबाईंच्या गुरूंचे नाव काय होते? संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम?
सांगा बघू संत जनाबाईंचे गुरूंचे नाव. हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. संत नामदेव जे आहेत संत जनाबाईंचे गुरु आहेत. त्यांचे पारमार्थिक गुरु होते आणि संत ज्ञानदेव विसोबा खेचर, संत नामदेव, संत जनाबाई अशी त्यांची परंपरा आहे है ना. संत ज्ञानदेव, त्यानंतर विसोबा खेचर, त्यानंतर संत नामदेव आणि संत जनाबाई. कसं कसं? संत ज्ञानदेव, विसोबा खेचर, नामदेव, संत नामदेव महाराज आणि त्यानंतर संत जनाबाई. ठीक आहे. आपलं उत्तर बी असणार आहे. त्यानंतर विठू माझा लेकुरवाळा संगे गोपाळांचा मेळा हा एकात्मतेचा पुरस्कार कोणी केलेला आहे? संत ज्ञानेश्वर, संत जनाबाई, संत तुकाराम की संत मुक्ताबाई? विठू माझा लेकुरवाळा संगे गोपाळांचा मेळा हे कोणी म्हटलेलं आहे? हे कोणाचा अभंग आहे? हा अभंग जो आहे हा अभंग आहे संत जनाबाई यांचा. ठीक आहे. हा आपलं उत्तर काय असणार आहे? क असणार आहे. महाराष्ट्रातील भक्ती चळवळीतील एक प्रमुख महिला संत आहेत संत जनाबाई. यांनी अभंग भगवान विठ्ठलावरील भक्ती सुंदरपणे व्यक्त केलेले आहेत आणि त्यांच्या भक्तांनी गोपाळांनी वेढलेल्या प्रेमळ पालकांच्या स्वरूपात त्यांनी दर्शवतात. समोरचा क्वेश्चन आहे, प्रश्न आहे. अरे अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या तुझी रांडरडकी झाली, जन्म सावित्रीच्या चुळ्याला आली, तुझं केलं म्हण तुला पाहुनी काडरड. अशा प्रकारे विठ्ठलाची वाकणताडण करणारी पहिली संत कवित्री होय. कोण होय? संत मुक्ताबाई, संत जनाबाई क संत सोयराबाई, संत कानोपात्रा? अरे अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या. संत जनाबाईंचे हे अभंग आहे है ना. यामध्ये विठ्ठलाबद्दल कडक आणि टीकात्मक भाषा वापरली गेलेली आहे. आणि संत जनाबाई जे आहे त्या भक्तिपर काव्यासाठी अभंगासाठी ओळखल्या जातात. कधी कधी त्या खूप स्पष्ट बोलतात किंवा कधी कधी टीकात्मक अभिव्यक्ती म्हणून त्यांना ओळखल्या जातात. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ब असणार आहे. समोरचा प्रश्न आहे, संत जनाबाईंनी आपला सखा कोणाला मानले आहे? संत ज्ञानेश्वर, श्री विठ्ठल, संत नामदेव की श्रीकृष्ण? सांगा बघू. संत जनाबाई यांनी आपला सखा कोणाला मानले आहे? संत जनाबाई यांनी आपला जो सखा आहे ते संत ज्ञानेश्वर यांना मानलेले आहे. कोणाला? संत ज्ञानेश्वर. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? आपलं उत्तर असणार आहे संत ज्ञानेश्वर, जे आहे अ. संत जनाबाईंनी आपला सखा संत ज्ञानेश्वर यांना मानलेले आहे. संत ज्ञानेश्वर तथा ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी जे 13व्या शतकातील प्रसिद्ध मराठी संत आणि कवी होते. त्यांना ज्ञानेश्वर, ज्ञानदेव, माऊली म्हणूनही ओळखलं जातं. त्यानंतर ज्ञानेश्वर हे भगवान हे संप्रदायाचे प्रवर्तक, योगी, तत्वज्ञ होते आणि 16व्या वर्षात लहान आयुष्यात त्यांनी ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव या ग्रंथाची सुद्धा रचना केलेली आहे. हे आपल्याला माहितीच आहे. ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी असं त्यांचं पूर्ण नाव होतं. साहित्य रचना कोणकोणत्या आहेत? ज्ञानेश्वरी, ज्याला आपण भावार्थ दीपिका म्हणतो, अमृतानुभव, हरिपाठ आणि अभंग. हे सुद्धा आपल्या लक्षात असलं पाहिजे. कधी कधी विचारल्या गेलेलं आहे. ठीक आहे. ओके एव्हरीवन, या व्हिडिओमध्ये एवढंच. तुर्तास आपण भेटूया आणि येस, ही सिरीज आपण सुरू करतोय. सगळ्या युनिट्सचे काही काही प्रश्न, महत्वाचे प्रश्न मी या सिरीजमध्ये घेऊन येईन. आज युनिट 10 पासून आपण सुरुवात करतोय. 10 पासून 1 पर्यंत असा प्रवास आपण करूया. आणि सिलेबस काय असतं, कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, कशावर भर दिलं जातं. आता या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की भारूड, अभंग यावर जास्त भर दिला होता, लीळाचरित्र यावर जास्त भर दिलं होतं. त्यामुळे हे सुद्धा महत्वाचे ठरतात आहे. ठीक आहे. तर हे महत्वाचेच टॉपिक आहे ज्यावर प्रश्न विचारले गेलेले होते. आपली जी बॅच आहे येत्या 14 जुलैपासून सुरू होते आहे. त्यामुळे जर का तुम्हाला इनरोल करायचं असेल, मराठीबद्दल अभ्यास करायचा असेल आणि नेट एक्झाम क्रॅक करायची असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.